नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षय गोरे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आपण जी टेटची प्रॅक्टिस सेट सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील आजचा 7वा प्रॅक्टिस सेट असणार आहे। या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण गणिताचे काही एक्झाम्पल पाहणार आहोत। हे सर्व एक्झाम्पल IBPSचे प्रीवियस इयर क्वेश्चन असणार आहेत, म्हणजे तुम्हाला टेटची जी ॲक्च्युअल एक्झाम आहे त्याच्यामध्ये याचा फायदा होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा इंटरप्रिटेशन म्हणजेच DI, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल पाहणार आहोत। तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला, काय सूचना दिलेली आहे बघा। खालील तक्त्यामध्ये 4 वेगवेगळ्या दिवशी दुकानदाराने विकलेल्या 5 वेगवेगळ्या प्रकारच्या केकची संख्या दर्शवली आहे। तक्त्याचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नाची उत्तरे द्या। तर खाली एक तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये 4 दिवस दिलेले आहेत बघा, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार, आणि 5 प्रकारचे केक दिलेले आहेत, A, B, C, D आणि E। तर एक दुकानदार आहे, त्यानं या 4 दिवशी हे 5 वेगवेगळे केक विकलेले आहेत आणि त्यांची संख्या दिलेली आहे। या संख्या दिलेल्या आहेत, तर यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नाचे आपल्याला उत्तर द्यायचे आहेत। प्रश्न पहिला काय आहे बघा, दुकानदाराने शनिवारी आणि सोमवारी विकलेल्या B प्रकारच्या केकच्या संख्येचे आणि त्याच दिवशी विकलेल्या E प्रकारच्या केकच्या संख्येचे गुणोत्तर किती आहे। तर हा प्रश्न गुणोत्तराचा आहे, म्हणजेच रेशिओ काढायचा आहे। कुणाकुणाचा रेशिओ काढायचा आपल्याला बघा। दुकानदाराने शनिवारी आणि सोमवारी विकलेल्या B प्रकारच्या केकच्या संख्येचा याचा रेशिओ काढायचा आहे बघा। कोणासोबत काढायचा आहे बघू आता। B प्रकारचा केक आहे, B प्रकारचा केक आहे आणि कधी विकलेला, शनिवार प्लस सोमवार या 2 दिवशी विकलेला। याचा रेशिओ कोणासोबत काढायचा आहे, E प्रकारच्या त्याच दिवशी विकलेल्या E प्रकारच्या केकसोबत काढायचा बघा। त्याच दिवशी म्हणजे कोणता दिवस झाला, शनिवार आणि सोमवारच, आणि E प्रकारचा केक आहे, तेच दिवस म्हणजे शनिवार आणि सोमवार। तर या दोन्हीचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे। एकदम सोपा प्रश्न आहे बघा। काय करायचं, B प्रकारचा केक कुठं आहे बघा, इथं B प्रकारचा केक आहे। शनिवारी 28 विकले गेलेत आणि सोमवारी 60 विकले गेलेत, तर या दोन्हीची बेरीज करावी लागेल, 28 अधिक 60 छेद E प्रकारचा केक कुठं आहे बघा। E प्रकारचा केक इथं आहे। शनिवारी आणि सोमवारी, शनिवारी 38 विकलेत आणि सोमवारी 29, या दोन्हींची बेरीज करायची आहे, 38 अधिक 29, आणि या दोन्हीचंच गुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे। 60 अधिक 28 88 येईल, आणि 38 अधिक 29 जर करायचं असेल तर उभी मांडणी न करता आपण काय करत होतो, डेव्हिएशनची मेथड वापरत होतो। 29ला आपण काय 30 कन्सिडर करू। 29ला जर आपण 30 कन्सिडर केलं तर 38 अधिक 30 68 होतं, पण आपल्याला 38मध्ये 30 ॲड नव्हतं करायचं, 30ची बेरीज नव्हती करायची, 29 करायची होती। त्यामुळे काय करायचं, वजा 1 करायचं, म्हणजे उत्तर आलं 67। तर आपलं उत्तर आलेलं आहे, रेशो आलेला आहे 88:67, हे आपलं उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघू। दुकानदाराने शनिवार, रविवार आणि मंगळवारी विकलेल्या C प्रकारच्या केकची सरासरी संख्या किती आहे। दुकानदाराने शनिवार, रविवार आणि मंगळवार या 3 दिवशी विकलेल्या C प्रकारच्या केकची, C प्रकारचा केक दिला आहे, याची सरासरी विचारलेली आहे। तर आपल्याला सरासरीचं सूत्र माहीत असलं पाहिजे। सरासरी म्हणजे काय असते, एकूण जे आपल्याला ऑब्झर्वेशन दिलेले असतात, एकूण जे प्रमाण दिलेले असतात त्यांची बेरीज करायची, भागिले त्या प्रमाणांच्या संख्येनं त्याला डिवाईड करावं लागतं, म्हणजे त्या प्रमाणांच्या संख्येनं त्याला भाग द्यावा लागतो। सरासरी म्हणजे काय बघा, सरासरीचं काय सूत्र आहे, सरासरी बरोबर एकूण प्रमाणांची बेरीज, प्रमाण म्हणजे ऑब्झर्वेशन समजा, प्रमाणांची बेरीज भागिले प्रमाणांची एकूण संख्या, किती संख्या आहेत त्यानं भागाकार करायचा आहे। ठीक आहे, हे झालं सरासरीचं सूत्र। तर आपल्याला सरासरी कशाची काढायची आहे, शनिवार, रविवार आणि मंगळवारी विकलेल्या C प्रकारच्या केकची। C प्रकारचा केक कुठं आहे, इथं। शनिवारी 35 विकलेत, त्याच्यानंतर रविवारी 48 विकलेत आणि मंगळवारी 55 विकलेत, या तिन्हींची बेरीज करून आपल्याला 3 भाग द्यावा लागेल, मग सरासरी निघेल। तर आपण कॅल्क्युलेट करू बघा। C प्रकारचा केक शनिवारी किती विकले गेले आहेत, शनिवारी बघा 35 लिहून घेऊ। त्याच्यानंतर रविवारी किती विकले गेलेले आहेत, 48 अधिक मंगळवारी किती विकले गेले आहेत, 55, भागिले 3 जर केलं तर आपल्याला सरासरी येऊन जाईल। ठीक आहे, तर आपल्याला आता बेरीज कशी करायची आहे बघा।
35ला आपण 30 अधिक 5 लिहू शकतो. आपल्याला उभी मांडणी करून बेरीज करायची नाही पहिली गोष्ट, तर ते टाईम वेस्टिंग आहे. 35 अधिक 48 अधिक 55 अशी बेरीज आपल्याला करायची नाही. पेपरमध्ये आपल्याला पेनसुद्धा उचलायची गरज पडणार नाही, अशी बेरीज करावी लागणार आहे. तर आपण काय करायचं, डेव्हिएशनची मेथड वापरायची. 35ला आपण काय करू शकतो, मनातल्या मनात कॅल्क्युलेट करायचं. मी तुम्हाला लिहून दाखवतोय. 35ला आपण 30 अधिक 5 लिहू शकतो, अधिक 48ला आपण 40 अधिक 8 लिहू शकतो, आणि 55ला 50 अधिक 5 असं लिहू शकतो. हे मनातल्या मनातच तुम्ही लक्षात ठेवायचे. डिवायडेड बाय 3. तर काय करायचं, आधी 30, 40 आणि 50 ह्या तिन्हींची बेरीज करून घ्यायची. 30, 40, 50 आणि त्याच्यानंतर 5 हे 8 आणि 5 म्हणजे 5 आणि 5 10 18 असं एक्स्ट्रा ॲड करून घ्यायचं. तर बेरीज कशी करणार आहे बघा तोंडी मी. ही जर स्टेप मनातल्या मनात केली मी, ही स्टेप खोडून टाकतो बघा. मनातल्या मनात कशी करायची, काय करायचं आपल्याला, 35मधलं 30 ॲड करायचं. पहिलं जे आहे हे 30 अधिक 5 होतं ना, 30 ॲड करायचं. 30 अधिक 40 जर केलं 70 आलं. 70 अधिक 50 जर केलं तर 120 आलं. 70 अधिक 50 जर केलं तर 120 आलं. अधिक हे 5 आणि हे 8, 8 आणि 5 13, 13 आणि 5 18, अधिक 18 केलं. हे मनातल्या मनात करायचं आहे. डिवायडेड बाय 3 म्हणजे 138 भागिले 3 येईल बघा उत्तर. 138 भागिले 3 जर भाग घातला, 3 चौक 12 उरलं 1, 3 सक 18, 46 उत्तर येईल आपलं. तर सरासरी 46 येईल. उत्तर आलेलं आहे 46. तर तुम्हाला समजलं असेल बघा, बेरीज आपल्याला उभी मांडणी करून करायची नाही, डेव्हिएशनची मेथड वापरायची आणि मनातल्या मनात कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. मंगळवारी विकल्या गेलेल्या डी आणि ई प्रकारच्या केकची संख्या ही रविवारी विकल्या गेलेल्या ए आणि बी प्रकारच्या केकच्या संख्येच्या किती टक्के आहे. टक्केवारी विचारलेले, किती टक्के आहे असं विचारले. आपल्याला दोन गोष्टीमध्ये कंपॅरिझन करायचे आणि टक्केवारी काढायची आहे. तर कशा कशाची टक्केवारी काढायची आहे बघा. पहिल्यांदा कंपॅरिझन कशा कशामध्ये करायचे, डी आणि ई प्रकारचा जो केक आहे जो की मंगळवारी विकला गेलेला आहे, आणि दुसरं ए आणि बी प्रकारचा जो केक आहे जो की रविवारी विकला गेलेला आहे. ह्या दोन्हींची आपल्याला बेरीज करायची आहे आणि टक्केवारी शोधायची आहे. कंपॅरिझन करून टक्केवारी शोधायची आहे. तर मंगळवारी विकल्या गेलेल्या डी आणि ई प्रकारच्या केकची संख्या किती आहे ती काढून घेऊ आधी. डी प्रकारित आहे, ई प्रकारित आहे, आणि मंगळवार कुठं आहे बघा. मंगळवार एकदम खाली दिलेला आहे इथं. 44 अधिक 30 करावं लागेल. 44 अधिक 30 करावं लागेल आपल्याला. 44 अधिक 30 बेरीज जर केली तर डायरेक्ट 74 येईल. आणि दुसरं काय दिलं आहे, ए आणि बी प्रकारची संख्या. ए प्रकारचा केक इथं आहे, बी प्रकारचा केक इथं आहे. कुठल्या वारी विकलेला, रविवारी. 35 अधिक 65 करायचं आहे. रविवारी इथं आहे 35 अधिक 65. जर आपण 35 अधिक 65 केलं तर उत्तर येईल 100. तर आता प्रश्न काय विचारलेला आहे बघू. प्रश्न काय विचारलेला आहे, मंगळवारी विकल्या गेलेल्या डी आणि ई प्रकारच्या केकची संख्या जी की 74 आली आहे, ही संख्या रविवारी विकल्या गेलेल्या ए आणि बी प्रकारच्या संख्येच्या किती टक्के आहे. म्हणजे 74 ही 100च्या किती टक्के आहे असं विचारलं आहे आपल्याला. 74 ही 100च्या किती टक्के आहे. तर आपल्याला डायरेक्ट बघून लक्षात येईल बघा. कोणतीही गोष्ट आपण जर 100वर कंपेअर करतोय तर टक्केवारीत उत्तर ती संख्या स्वतःच येत असते. 100पैकी 74 आहे म्हणजे 74% असणार आहे. उत्तर आपलं 74% येईल. जर हे तुम्हाला कळलं नाही तर डायरेक्ट दुसरी मेथड सांगतो बघा. आपल्याला काय विचारलं आहे, 74 ही 100च्या किती टक्के आहे. तर काय करायचं आपल्याला, 74 ही 100च्या किती टक्के असं विचारल्यामुळं 74 अंशात लिहायचं. त्याचं कंपॅरिझन आपल्याला 100 सोबत करायचं. 100च्या किती टक्के असं म्हणलं त्याच्यामुळं 100 हे छेदात लिहायचं आणि आपल्याला टक्केवारी काढायची आहे. त्याच्यामुळं काय करायचं, 100 गुणायचं. 100ला 100 कटलं तर उत्तर आलं 74%. हे आपलं उत्तर आहे. तर आता पुढचं एक्झाम्पल पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे. सोमवारी दुकानदाराने विकलेल्या सर्व प्रकारच्या केकच्या एकूण संख्येत आणि मंगळवारी दुकानदाराने विकलेल्या सर्व प्रकारच्या केकच्या एकूण संख्येत किती फरक आहे. फरक म्हणजे आपल्याला डिफरन्स शोधायचा आहे. डिफरन्स कशा कशात शोधायचा आहे. सोमवारी दुकानदाराने विकलेल्या सर्व प्रकारच्या केकचा, सोमवारी सर्व प्रकार, सर्व केक म्हणजे कुठले कुठले आले, ए पासून ई पर्यंत सर्व केक सोमवारचे, ह्याचा. आणि दुसरा कशाचा आहे डिफरन्स, मंगळवारी दुकानदाराने विकलेल्या सर्व प्रकारच्या केकचा. सर्व केक म्हणजे ए पासून ई पर्यंत सर्व केकचे कुठल्या वारी, मंगळवारी. सोमवार वजा मंगळवार करायचे, आपल्याला डिफरन्स शोधायचा बघा. तर सर्व केक ए पासून ई पर्यंत आहेत बरोबर. सोमवारीची जर बेरीज केली आपण, सोमवार कुठं आहे, इथं सोमवार आहे आणि इथं मंगळवार आहे. या दोन्हींची बेरीज करून आपल्याला डिफरन्स शोधायचा आहे. 38. आता इथं आपण तोंडी डिफरन्स शोधू शकतो बघा. आपण काय करू शकतो, डायरेक्ट तोंडी बेरीज करू शकतो आणि डिफरन्स शोधू शकतो. तर हे व्हॅल्यू आपण काय करू, पहिल्यांदा मांडून घेऊ आणि तुम्हाला सांगतो मी कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. आपल्याला पहिल्यांदा याची बेरीज करायची आहे. सोमवारी विकल्या गेलेल्या सर्व केकची म्हणजे 38 अधिक 60 अधिक 40 24 29 याची बेरीज करायची आहे. आणि वजा 46 अधिक 54 अधिक 55 अधिक 44 अधिक 30 हे करायचं आहे आणि आपल्याला डिफरन्स शोधायचा आहे.
हे लिहून घेऊ आधी. 38 अधिक 60 अधिक 40 अधिक 24 अधिक 29 वजा काय करायचं आहे, मंगळवारी विकल्या गेलेल्या सर्व प्रकारचे केक म्हणजे 46 अधिक 54 अधिक 55 अधिक 44 अधिक 30 करायचं आहे. ह्याची बेरीज तोंडी कशी करायची बघा, उभी मांडणी करायची नाही, आपल्याला तोंडी बेरीज करायची आहे. तर वरच्या एक्झाम्पलमध्ये मी सांगितलं होतं डेव्हिएशनची मेथडची कशी वापर करायची आहे. तर काय करायचं, 38ला आपण 30 अधिक 8 कन्सिडर करू शकतो बरोबर. 38ला आपण 30 अधिक 8 लिहू शकतो. त्याच्यानंतर 24ला आपण 20 अधिक 4 लिहू शकतो आणि 29ला 20 अधिक 9 लिहू शकतो. तर काय करायचं, 38मधलं जे 30 आहे त्या 30ची बेरीज करायची पुढच्या संख्येसोबत. ही पुढची पूर्ण संख्या आहे म्हणजे युनिट डिजिट ह्याचं 0 आहे. 30 अधिक 60 केलं 90 आलं, 90 अधिक 40 केलं 130 आलं. 130 अधिक ह्याच्यामध्ये अधिक काय करायचं, 130मध्ये हे 20 अधिक 4 आहे बघा 24 म्हणजे. तर 130मध्ये आपण 20 ॲड करू, 4 शेवट ठेवू. हे जे युनिट डिजिटचे अंक आहेत, इथं 8 आहे, इथं 4 आहे आणि इथं 9 आहे, हे शेवट ॲड करू. पहिल्यांदा काय करू, यातलं 30 अधिक हे 60 90 झालं, अधिक हे 40 130 झालं, अधिक हे 20 म्हणजे 150 झालं आणि अधिक हे 20 म्हणजे 170 झालं. 170 अधिक काय करायचं, आता युनिट डिजिटचे अंक करायचे आहेत म्हणजे इथला 8 इथला 4 आणि इथला 9. 8 आणि 4 12, 12 आणि 9 किती झाले 21. अशी बेरीज करायची आहे बघा. 191 ही मनातल्या मनातच कॅल्क्युलेट करायचं, तुम्हाला उभी मांडणी करायची नाही. ही झाली 191. वजा काय करायचं आहे, आता ही बेरीज बघा. याला काय करू आपण 40 अधिक 6 लिहू शकतो, याला 50 अधिक 4 लिहू शकतो, याला 50 अधिक 5 लिहू शकतो, याला 40 अधिक 4 लिहू शकतो. तर काय करायचं, युनिट डिजिटची बेरीज शेवट करायची. आपण लहान असताना काय करत होतो, उजवीकडून डावीकडे बेरीज करत होतो. तर आपल्याला आता ही IBPSची जी एक्झाम आहे याच्यामध्ये काय करायचं आहे, टाईम सेव्ह करण्यासाठी डावीकडून उजवीकडे बेरीज करायची आहे, डावीकडून उजवीकडे बेरीज करत जायचे. पहिल्यांदा हे जे अंक आहेत दशक स्थानचे जे अंक आहेत त्यांची बेरीज करायची आणि त्याच्यानंतर त्याच्यात एकक स्थानचे अंक ॲड करायचे. तर आता कशी करता येईल बघा बेरीज. 46 अधिक 54 अधिक 55 अधिक 40 अधिक 30 हे तोंडीच बेरीज करायची, आपल्याला उभी मांडणी करायची नाही. तर मी काय करतो बघा, 46मधलं 40 ह्या पुढच्या 50मध्ये ॲड करायचं म्हणजे 40 अधिक 50 90 झालं, 90 आणि 50 140 झालं, 140 आणि 40 180 झालं आणि 180 अधिक 30 बरोबर 210 झालं. 210 आणि अधिक आता एकक स्थानचे अंक करायचे आहेत. 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 4 19 म्हणजे किती आलं बघा 229 आलेला आहे. तर या दोन्हीचा डिफरन्स विचारलेला आहे आपल्याला. 229 आणि 191चा डिफरन्स म्हणजेच फरक आपल्याला विचारलेला आहे. किती आला 8, 12मधून 9 गेले 3 म्हणजे डिफरन्स आलेला आहे 38. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. तर तुम्हाला समजलं असेल बघा, बेरीज आपण कमीत कमी वेळेत कसं करू शकतो, उभी मांडणी अजिबात करायची नाही. IBPSमध्ये हे लहान लहान गोष्टीच तुम्हाला टाईम सेव्ह करून देणार आहेत. तर पुढचा प्रश्न बघूया. आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे एक्झाम्पल पाहूया. तर तुमची जी टेटची एक्झाम आहे याच्यामध्ये तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे कमीत कमी 5 एक्झाम्पल तर दिसतील. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे हा अल्जेब्राचा पार्ट आहे बघा. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर 2-3 एक्झाम्पल आले तर जे लिनियर इक्वेशन असतात त्याचे पण 1-2 एक्झाम्पल तुम्हाला दिसू शकतात. तर आपण काय करू आता क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकून घेऊ. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी गोल्डन टेबल शिकवला होता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. जर या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. त्याच्यात आपण फक्त साईन बघून, फक्त इक्वेशनचे हे जे साईन असतात हे साईन बघून उत्तर कसं काढता येते, डायरेक्ट कंपॅरिझन कसं काढता येते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर आता हे एक्झाम्पल सोडून बघू. नीट बघा, आपल्याला याच्यात काय करायचं असते, पहिलं जे इक्वेशन आहे याच्यातून एक्सची व्हॅल्यू निघते आणि दुसरं जे इक्वेशन आहे त्यातून वायची व्हॅल्यू निघते. तर या दोन्हीत आपल्याला कंपॅरिझन करायचं असतं आणि एक्स इज ग्रेटर दॅन वाय, एक्स इज लेस दॅन वाय, एक्स इज इक्वल टू वाय, एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय आणि एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. हे असे कंपॅरिझन असतात. किंवा ॲन्सर कॅन नॉट बी डिटरमाइंड म्हणजे ह्या दोन्हीमध्ये आपल्याला रिलेशनच शोधता येत नाही असं पण एक ऑप्शन असतो बघा. रिलेशन कॅन नॉट बी डिटरमाइंड म्हणून असतं. रिलेशन कॅन नॉट बी डिटरमाइंड म्हणजे ह्या दोन इक्वेशनमध्ये रिलेशनच स्थापन करता येत नाही असा पण एक ऑप्शन असतो. असे IBPSमध्ये एकूण 5 प्रकारचे ऑप्शन असतात बघा. तर आपल्याला हेच कंपॅरिझन आता शिकायचं आहे. सुरुवात करूया. हे इक्वेशन आपल्याला पहिल्यांदा सॉल्व्ह कसं करायचं ते बघू आपण. हे इक्वेशन सॉल्व्ह कसं करायचं आहे. पहिलं इक्वेशन जर घेतलं आपण 3x² + 10x + 8 = 0. तर काय करायचं असतं, याला कोइफिशियंट म्हणतात. 3, 10 हे जे आहेत हे कोइफिशियंट आहेत आणि हे जी लास्टची टर्म आहे याला कॉन्स्टंट म्हणतात. कॉन्स्टंट टर्म असते लास्टची. जो काही क्वाड्रॅटिक इक्वेशन असतो त्याचं एक जनरल फॉर्म असतो बघा, ax² + bx + c
बरोबर 0. त्याच्यामध्ये ए आणि बी हे कोइफिशियंट असतात जे की या एक्झाम्पलमध्ये 3 आणि 10 आहेत. सीला कॉन्स्टंट म्हणतात. सीला काय म्हणतात? कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू 8 आहे. तर ज्यावेळेस कधी असं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, एला ए सोबत म्हणजे एची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते, इथं कोइफिशियंटची व्हॅल्यू जर 3 दिलेली आहे आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू पण दिलेली आहे, तर काय करायचं? सर्वात आधी काय करायचं? याचा आणि याचा गुणाकार करून घ्यायचा. दोन्हीचा गुणाकार आला 24. दोन्हीचा गुणाकार किती आला? 24. तर या 24चे असे फॅक्टर पाडायचे ज्याचा गुणाकार 24 असेल आणि बेरीज अधिक 10 असेल. ही जी मधली व्हॅल्यू आहे, ही जी मधली व्हॅल्यू दिसते तुम्हाला, ही +10 जी दिसते, तर ही बेरीज असली पाहिजे. हे चिन्ह पण खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी तर मायनस पण येऊ शकते, प्लस पण असू शकते. तर आपल्याला बेरीज काय यायला पाहिजे? +10 असली पाहिजे. तर 24चे असे कोणते अवयव आहेत ज्याची बेरीज +10 येईल? आपण शोधून बघू. 24चा पहिला जर फॅक्टर पडला, 2 आणि 12 येतात बघा, 12 2 24. याची बेरीज आहे का 10? याची बेरीज येते 14. त्याच्यानंतर काय करू? पुढचा फॅक्टर बघू. पुढं 3 पण भाग जातो. 3 जर भाग घातला तर 3 8 24. याची बेरीज आहे का 10? नाही, 11 बेरीज आहे. त्याच्यानंतर पुढचा फॅक्टर बघू. 4 4 आणि 6, 4 सक्क 24 आहे. ह्या दोन्हीचा गुणाकार 24 आहे, बेरीज 10 आहे का बघा? +4 अधिक +6 जर केलं, दोन्हीची बेरीज केली तर 10 येते. म्हणजे आपले जे फॅक्टर आहेत ते आपल्याला सापडलेले आहेत. फॅक्टर काय आहेत? +4 आणि +6 हे फॅक्टर आहेत. हे झाले फॅक्टर. तर आपल्याला काय शोधायचं असतं माहिती आहे का? आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची असते. म्हणजेच आपल्याला रूट शोधायचे असतात. रूट, एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय असते? रूट. तर रूटची जी व्हॅल्यू असते, ही जी हे फॅक्टर आहेत, ह्या फॅक्टरच्या व्हॅल्यूच्या एकदम ऑपोजिट असते. म्हणजे फॅक्टरची व्हॅल्यू 4 असेल तर रूटची व्हॅल्यू काय आली? -4. फॅक्टरची व्हॅल्यू जर 6 असेल तर रूटची व्हॅल्यू आली -6. म्हणजे एक्सच्या या 2 व्हॅल्यू आल्यात बघा, -4 आणि -6. ह्या एक्सच्या 2 व्हॅल्यू आल्यात. अशाच आपल्याला वायच्या पण व्हॅल्यू शोधायच्यात. इक्वेशन काय दिलेलं आहे? 2y² + 3y + 1 = 0 दिलेला आहे. पहिल्यांदा काय करायचं? हा जो कोइफिशियंट आहे 2 आणि हे जे कॉन्स्टंट टर्म आहे 1, या दोन्हीचा गुणाकार करायचा. गुणाकाराला 2. तर 2चे आपल्याला असे अवयव पाडायचेत ज्यांचा गुणाकार 2 आहे आणि ज्यांची बेरीज +3 आहे, म्हणजे +3 ही बेरीज असली पाहिजे. तर 2चे असे कोणते फॅक्टर आहेत बघा? 2चे फॅक्टर जर म्हणलं, पहिला फॅक्टर 2ला फक्त एकच फॅक्टर येते बघा, 1 आणि 2 असे 2 फॅक्टर 2ला पडू शकतात. याच्यानंतर 2ला काही फॅक्टर येतील का? नाही, कारण 2 ही सगळ्यात लहान समसंख्या आहे, बरोबर. त्याचा फॅक्टर ही स्वतः ती संख्या आणि दुसरा फॅक्टर म्हणजे 1 असे 2च फॅक्टर येऊ शकतात. तर हे 2च फॅक्टर आहेत. आता आपल्याला याचा बेरीज +3 येते का बघा? याची बेरीज +3 आहे, करेक्ट. म्हणजे +1 आणि +2 असे 2 फॅक्टर झाले, बरोबर. फॅक्टर हे +1 आणि +2 झाले, कारण या दोन्हीची बेरीज +3 यायला लागली ना, आपल्याला +3च पाहिजे. मग फॅक्टर जर +1 आणि +2 असतील तर रूट काय असणार? याच्या ऑपोजिट असणार, -1 आणि -2. म्हणजेच ही वायची व्हॅल्यू झाली -1 आणि -2. तर याचं कंपॅरिझन आपल्याला एक्सची करायचं असतं बघा. तर आता एक्सची जी पहिली व्हॅल्यू आहे -4, एक्सची जी पहिली व्हॅल्यू आहे -4, ही वायची जी पहिली व्हॅल्यू आहे -1 याच्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे? निगेटिव्हमध्ये 4 हे 1 पेक्षा लहान असतं बरं का. निगेटिव्हमध्ये 4 ही जी व्हॅल्यू आहे ही 1 पेक्षा लहान असते. त्याच्यामुळं एक्सची जी व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळं एक्सची जी काही व्हॅल्यू आहे ही -4, ही -4 वायच्या -1 पेक्षा लहान आहे. म्हणजे एक्स इज लेस दॅन वाय आलं आहे बघा, एक्स इज लेस दॅन वाय. तसंच आपण काय करू? एक्सची जी व्हॅल्यू आहे -6, एक्सची व्हॅल्यू -6 आणि वायची व्हॅल्यू -1 याच्यात पण कंपॅरिझन करून बघू. एक्सची व्हॅल्यू -6 ही -1 पेक्षा लहान आहे, ह्याच्यावरून पण आपल्याला कळालं एक्स इज लेस दॅन वाय. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सची जी दुसरी व्हॅल्यू आहे, सॉरी एक्सची जी पहिली व्हॅल्यू आहे -4, त्याचं कंपॅरिझन वायच्या दुसऱ्या व्हॅल्यूसोबत करून बघू. म्हणजे -4 आणि -2चं कंपॅरिझन करून बघू. तर -4 हे लहानच आहे -2 पेक्षा, म्हणून परत एकदा एक्स इज लेस दॅन वाय आलं. आणि काय करू? शेवट एकदा एक्सची जी दुसरी व्हॅल्यू आहे -6, त्याचं कंपॅरिझन वायच्या दुसऱ्या व्हॅल्यूसोबत म्हणजे -2 सोबत करू. तरी पण उत्तर तेच यायला लागलं आहे, एक्स इज लेस दॅन वाय. तर आपलं उत्तर काय आलं बघा. मग आपल्याला कंपॅरिझन शोधायचं असते. आपलं उत्तर आलं एक्स इज लेस दॅन वाय, हे आपलं उत्तर आहे. तर तुम्हाला एक्झाममध्ये एकूण 5 ऑप्शन दिसतील. एक्स इज लेस दॅन वाय, एक्स इज इक्वल टू वाय, एक्स इज ग्रेटर दॅन वाय, त्याच्यानंतर एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय आणि एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय, असे 5 ऑप्शन दिसतील. कधी कधी रिलेशन कॅन नॉट बी डिटरमाइंड, म्हणजे हे जे रिलेशन आहे हे स्थापन होऊ शकत नाही, असं पण तुम्हाला ऑप्शन दिसू शकतो. तर त्याच्यावर आधारित पुढचे एक्झाम्पल बघू आपण, रिलेशन कसं स्थापन होऊ शकत नाही. पुढचं एक्झाम्पल बघू. काय दिलं आहे? x² = 196. पहिलं इक्वेशन दिलेलं आहे x² = 196. तर आपल्याला वर्गपाठ असले पाहिजेत. x² = 196 असेल तर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे? 14 येणार आहे. आणि नुसती 14 येणार नाही, +- 14 येणार आहे. कारण
-14 गुणिले -14 जर आपण केलं तरी पण उत्तर प्लस 196 येतं आहे आणि 14 गुणिले 14 जरी केलं तरी उत्तर 196 येणार आहे प्लसमध्ये. कुठलीही जी स्क्वेअर संख्या असते, कुठली पण जी स्क्वेअर संख्या असते त्याचं जे स्क्वेअर रूट असतं त्याच्या 2 व्हॅल्यू असतात, एक तर प्लस असते एक तर मायनस असते. म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यू आल्या 14 आणि एक्सची दुसरी व्हॅल्यू आली -14. आता वायची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. इक्वेशन काय दिलं आहे, y² - 26y + 169 = 0. तर वाय स्क्वेअर जो आहे याला कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 असतो, बरोबर. काहीच कोइफिशियंट नाही याचा अर्थ काय असतो, इथे 1 असतो. 1 आणि 169चा गुणाकार करायचा, 169 आला तर आपल्याला 169चे असे 2 फॅक्टर शोधायचे आहेत ज्यांचा गुणाकार 169 असेल आणि ज्यांची बेरीज जी आहे, बेरीज ही बघा -26 असली पाहिजे. आता इथं मायनसचं चिन्ह आहे त्याच्यामुळे बेरीज आपल्याला -26 पाहिजे. तर 169 हा आपल्याला लगेच बघून कळते की 13चा वर्ग आहे. जर 13 गुणिले 13 केलं तर 169 येईल. 13 आणि 13 जर केलं तर 169 येईल. पण आपण जर या व्हॅल्यू दोन्ही पण प्लस घेतल्या तर बेरीज काय येते, +26 येते. पण आपल्याला बेरीज काय पाहिजे, -26 पाहिजे. म्हणून आपण काय करू, या दोन्ही व्हॅल्यू मायनस घेऊन बघू. या दोन्ही व्हॅल्यू मायनस घेऊ, -13 आणि -13 बरं का. ह्या दोन्हींची बेरीज जर केली तर काय येणार आहे, -13 अधिक -13 म्हणजे -26 बेरीज येते. आणि गुणाकार -13 गुणिले -13 जर केलं तर 169 येते. हे मायनस मायनस प्लस होऊन जातं. म्हणजे आपले जे फॅक्टर आहेत ते आलेले आहेत बघा -13 आणि -13. मग रूट जे असतात, रूट हे याच्या ऑपोजिट चिन्ह असतात. रूटचं जे व्हॅल्यू असते ती सेमच असते, जी व्हॅल्यू असते ती सेम असते, फक्त चिन्ह ऑपोजिट असते. म्हणजे -13चं ऑपोजिट केलं तर 13 आलं आणि इथं पण 13 आलं. म्हणजे फक्त वायची एकच व्हॅल्यू आलेली आहे ती म्हणजे 13. वायची व्हॅल्यू काय आलेली आहे, y = 13. तर आता आपल्याला एक्स आणि वायचं कंपॅरिझन करायचं आहे. पहिली जी एक्सची व्हॅल्यू आहे 14, एक्सची जी व्हॅल्यू आहे 14 ही वायची जी व्हॅल्यू आहे 13 याच्यापेक्षा मोठी आहे. याच्यावरून काय आपल्याला रिलेशन कळालं, याच्यावरून आपल्याला रिलेशन कळतं x > y. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सची जी दुसरी व्हॅल्यू आहे x = -14 ही जी व्हॅल्यू आहे ही वायच्या 13 ही जी व्हॅल्यू आहे याच्यापेक्षा लहान आहे का, ही निगेटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्ह आहे. तर निगेटिव्ह व्हॅल्यू ही कधी पण पॉझिटिव्ह व्हॅल्यूपेक्षा लहान असणार आहे. म्हणजे इथं आपल्याला काय रिलेशन आलं, x <y. आपलं पहिलं रिलेशन आलं होतं x <y. दुसरं रिलेशन आलं आहे x <y. असे दोन्ही रिलेशन कसे पॉसिबल असू शकतात बघा. पहिल्यांदा म्हणतं x <y आणि त्याच्यानंतर म्हणतं x <y. तर अशाच केसमध्ये जो ऑप्शन असतो त्या ऑप्शनमध्ये लिहिलेलं असतं बघा, रिलेशन कॅन नॉट बी डिटरमाइंड. म्हणजे रिलेशन स्थापन होऊ शकत नाही असा ऑप्शन असतो. तर त्यावेळेस आपल्याला हा ऑप्शन टिक करायचा असतो. ठीक आहे. हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपल्याला x <y पण आले, x <y पण आले. पण आपल्याला हे सेपरेट ऑप्शन टिक नाहीत करायचे. x <y दिसते तुम्हाला तर ते टिक करायचं नाही, किंवा x <y पण दिसते म्हणून तो पण ऑप्शन टिक करायचा नाही. आपल्याला ऑप्शन कुठला टिक करायचा आहे, रिलेशन कॅन नॉट बी डिटरमाइंड. म्हणजे जे काही रिलेशन आहे, संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही असा ऑप्शन असतो, तो ऑप्शन आपल्याला टिक करायचा आहे. तर आता पुढचा प्रश्न बघू. हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक्झाम्पल आहे बघा. 9x² - 12x + 4 = 0 दिलेला आहे. पहिल्यांदा काय करतो आपण, 9 आणि 4चा गुणाकार करतो 36 आला. आता या 36चे 2 फॅक्टर शोधतो ज्यांचा गुणाकार 36 आहे आणि ज्यांची वजाबाकी ही -12 आहे. हे चिन्ह महत्त्वाचं आहे, -12 वजाबाकी असली पाहिजे. तर 36चा आपण जर फॅक्टर पडले, पहिल्यांदा 2 आणि 18, 18 दोन्ही 36 आहे. ह्या दोन्हींची बेरीज आहे का -12 आहे का, नाही, याची बेरीज 20 आहे. त्याच्यानंतर काय करू, 3 भाग देऊन बघू. 3 आणि 12, 12 त्रिक 36 आहे. या दोन्हींची बेरीज -12 आहे का, नाही. त्याच्यानंतर काय करू, 4 भाग देऊ. 4 जर भाग दिला 4 9 36, या दोन्हींची बेरीज -12 दिसते का, नाही. आता 5 भाग जात नाही, आपण 6 भाग देऊन बघू. 6 जर भाग दिला तर 6 6 36, म्हणजे 6 आणि 6 ह्या दोन्हींची जर बेरीज केली आपण तर 12 येते. पण आपल्याला बेरीज -12 पाहिजे. मग आपण काय करू, आता आपल्याला फॅक्टर तर मिळालेत 6 आणि 6 बरोबर, ज्यांची बेरीज 12 आहे. राहिला प्रश्न फक्त चिन्हांचा. फॅक्टर कुठले कुठले आले, 6 आणि 6, यांची बेरीज आपल्याला -12 पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल, याला पण मायनस जर चिन्ह दिलं आणि याला पण मायनस चिन्ह दिलं तर दोन्हींची बेरीज -6 अधिक -6 म्हणजे दोन्हींची बेरीज -12 येते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपल्याला जे फॅक्टर मिळालेले आहेत ते निगेटिव्ह येणार आहेत. फॅक्टरची व्हॅल्यू ही निगेटिव्ह आहे, -6 म्हणजे रूट जे असतात, रूट म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असणार आहे. मग याच्या ऑपोजिट करायचं, -6च्या ऑपोजिट 6 आलं, इथं पण 6 आलं, म्हणजे एकच व्हॅल्यू आली 6 +6 ही व्हॅल्यू आलेली आहे. एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, एक्सची व्हॅल्यू आली +6. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू +6 ही आता वायच्या व्हॅल्यूसोबत आपल्याला कंपॅरिझन करायची. काय दिलेलं आहे, 8y² -
-9y + 1 = 0. तर 8 आणि 1चा गुणाकार करायचा जो की 8 आला. याचे दोन फॅक्टर शोधायचे ज्यांचा गुणाकार 8 असेल आणि बेरीज 9 असेल. फॅक्टर जर शोधले आपण पहिल्यांदा 2 भाग घातला, बेचोक 8 आलं. तर या दोन्हीची बेरीज -9 आहे का? बेरीज आपल्याला -9 पाहिजे बरं का. बेरीज -9 पाहिजे, चिन्ह महत्त्वाचं आहे. 2 आणि 4ची बेरीज 6 होते. ठीक आहे, त्याच्यामुळे भाग तर जाणार नाही. त्याच्यानंतर काय करू, 4 आणि 2 म्हणजे ते सेमच झालं. परत एकदा त्यांची बेरीज 6 होणार आहे. आता राहिला प्रश्न 1 आणि तो जो दिलेला संख्या आहे, ती जी दिलेली संख्या आहे आणि 1 हे दोन फॅक्टर, कुठल्याही संख्येचे फॅक्टर ते स्वतः संख्या आणि 1 हे असतात बरोबर. तर काय केलं आपण, इथं 1 घेतलं आणि इथं जर 8 घेतलं. आता बघा या दोन्हींची बेरीज दोन्हींची बेरीज -9 येते का? ह्याची बेरीज आणि ह्याची बेरीज जर केली 8 + 1 जर केलं तर 9 येते. बेरीज 9 येईल, पण आपल्याला बेरीज -9 पाहिजे. आपली व्हॅल्यू तर 9 आलेली आहे, फक्त राहिला प्रश्न चिन्हांचा. म्हणजे आपले दोन फॅक्टर आपल्याला मिळालेत, त्यातला एक आहे बघा 1 आणि दुसरा आहे 8. आता राहिला प्रश्न चिन्हांचा. चिन्हांचा प्रश्न कशामुळे येतो, आपल्याला बेरीज -9 पाहिजे. तर 1 + 8 हे 9 होते, -9 होत नाही. म्हणून काय करू आपण, याला चिन्ह देऊ, दोन्हीला पण मायनस चिन्ह देऊ. म्हणजे -1 + -8 या दोन्हींची बेरीज -9 येते, करेक्ट. आणि या दोन्हींचा जर गुणाकार केला तर 8 येतो. म्हणजे आपली जी काय कंडिशन आहे ती सॅटिस्फाय झालेली आहे. आपल्याला फॅक्टर सापडले आहेत. फॅक्टर काय काय आहेत, फॅक्टर आहेत -1 आणि -8. मग रूट काय असतात, रूट म्हणजे या ठिकाणी वायची व्हॅल्यू ही याच्या ऑपोजिट असते. -1च्या ऑपोजिट केलं तर 1 आणि -8च्या ऑपोजिट केलं तर 8. वायच्या दोन व्हॅल्यू आल्यात, y = 1 आणि दुसरं y = 8. तर आपल्याला आता कंपॅरिझन करायचं आहे. एक्सची एकच व्हॅल्यू आहे, एक्सची जी व्हॅल्यू आहे 6, ही वायची जी व्हॅल्यू आहे 1 याच्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे? मोठी आहे. म्हणजे इथं काय आलं, x > y. त्याच्यानंतर एक्सची जी व्हॅल्यू आहे 6 ही वायची जी व्हॅल्यू आहे 8 याच्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे? तर एक्सची व्हॅल्यू ही लहान आहे. म्हणजे इथून काय आलं, x < y. म्हणजे मागच्या एक्झाम्पलसारखेच दोन आपले रिलेशन स्थापन झालेत बघा. मागच्या एक्झाम्पलसारखेच दोन, पण एकाच वेळी हे दोन्ही पण बरोबर असू शकतात का? एकदा काय म्हणतं x < y आणि दुसऱ्या वेळा म्हणतं x < y. ॲट अ टाईम हे दोन्ही पण बरोबर असू शकत नाहीत. त्याच्यामुळं आपला ऑप्शन कुठला येतो, रिलेशन स्थापन होऊ शकत नाही. रिलेशन कॅन नॉट बी डिटरमाइंड असा ऑप्शन तुम्हाला दिसेल बघा. रिलेशन कॅन नॉट बी डिटरमाइंड. सेपरेट तुम्हाला x <y पण दिलेला असणार आहे, x <y पण दिलेलं असतं आहे. ह्या दोन्हीपैकी कोणालाच आपल्याला टिक करायची नाही बरोबर. हे दोन रिलेशन ॲट द सेम टाईम म्हणजे एकाच वेळी स्थापन झालेले आहेत. हे पण म्हणते आणि हे पण म्हणते. त्याच्यामुळे ह्या दोन्ही पण ऑप्शनला आपल्याला टिक नाही करायची. आपल्याला टिक कोणत्या ऑप्शनला करायचे, रिलेशन कॅन नॉट बी डिटरमाइंड म्हणजेच संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही असा पर्याय दिलेला असतो, त्याला आपण टिक करणार आहोत. याच्यानंतर काय करू, आपण सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल पाहू. तर हे जे काही एक्झाम्पल मी घेतले ते सगळेच्या सगळे IBPSचे PYQ आहेत बघा. मी मनानं काहीच ॲड केलेलं नाही. त्याच्यामुळं तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. आणि मॅथ्समध्ये जे ठराविकच टॉपिक आहेत बघा, तुम्हाला सेपरेट टॉपिक करायची अशी गरज पडणार नाही. मॅथ्समध्ये सिम्प्लिफिकेशनचे 5 प्रश्न येतात म्हणजे येतात. त्याच्यासोबत ॲप्रॉक्सिमेशनचे पण 5 प्रश्न दिसतील तुम्हाला. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 5 प्रश्न दिसतील. जर ॲप्रॉक्सिमेशनचे 5 प्रश्न आले नाही तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 5 प्रश्न, म्हणजेच हे अल्जेब्रावरचे 5 प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. आणि त्याच्यानंतर DI जे आहे डेटा इंटरप्रिटेशन, याचे पण एक चार्ट येतो आणि त्या चार्टवर आधारित 5 प्रश्न येतात. त्याच्यामुळं जेवढे काय आपले प्रॅक्टिस सेट आहेत त्याच्यामध्ये मी हे जे चॅप्टर आहेत हे पुन्हा ॲड करायला लागलो आहे. हेच महत्त्वाचे चॅप्टर आहेत. हेच तुम्हाला मॅथ्समध्ये 15 ते 20 मार्क देणार आहेत. कोणते कोणते, सिम्प्लिफिकेशन एक आहे, त्याच्यानंतर ॲप्रॉक्सिमेशन आहे, त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन झाल्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन. या डेटा इंटरप्रिटेशनमध्येच आपण पर्सेंटेज पण कव्हर करायला लागलो आहे. पर्सेंटेज पण कव्हर करतो आहे. याच्यामध्येच आपण रेशो पण कव्हर करतो आहे. याच्यामध्येच आपण काही सरासरी म्हणजे ॲव्हरेजचे पण एक्झाम्पल पाहतो आहे. ठीक आहे. तर हे जे प्रश्न आहेत, हे जे टॉपिक आहेत, हेच तुम्हाला 15 ते 20 मार्क देणार आहेत. जवळजवळ 15 ते 20 मार्क हेच टॉपिक देणार आहेत. आणि टेटमध्ये आपल्याला गणित जे आहे ते 30 मार्काचं एक्सपेक्टेड आहे बघा, 30 मार्काचं आहे. आणि उरलेले जे प्रश्न असणार आहेत हे तुमचं जे बेसिक ज्ञान असते पर्सेंटेजवरचं, ॲव्हरेजवरचं, रेशोवरचं, याच्यावरचंच तुम्हाला प्रश्न दिसतील. तर हेच कारण आहे की मी जे काही प्रॅक्टिस सेट आहेत आपले मॅथ्सचे त्याच्यामध्ये हे जे 3-4 टॉपिक आहेत याचेच परत एक्झाम्पल गेलो आहे, म्हणजे तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. तर आता हे सिम्प्लिफिकेशनचं एक्झाम्पल बघू. हा पण PYQचा आहे. एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे. काय दिलेलं आहे, x² अधिक 9चा वर्ग दिला आहे. 9चा वर्ग पाठ असला पाहिजे. 81 अधिक 34 डिवायडेड बाय 5 केलं आहे बरोबर 39 दिले. आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची. याची जर बेरीज केली आपण, उभी मांडणी करायची नाही, युनिट डिजिट ॲड केलं 5 आलं आणि इकडचे जे दशक स्थान आहेत ते ॲड केले 8 आणि 3 11 आलं 115. याच्यासोबत डिवायडेड बाय 5 आहे बघा, x²
प्लस आहे तर आपल्याला आधी काय करावं लागते, भागाकार करावं लागतं, नंतर बेरीज करावं लागते. पदावलीचा नियम माहीत असला पाहिजे तुम्हाला, बॉडमासचा रूल. आधी भागाकार करायचा नंतर बेरीज करायची. एक्स स्क्वेअर अधिक भागाकार जर केला 5 2 10 उरलं 1 5 3 15 बरोबर 39. हे इकडं प्लसमध्ये आहे 23, इकडं जर गेलं तर मायनस होईल. मग एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली 39 वजा 23 याचा जर वजाबाकी केली तर किती आली 16. तर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे 4 येणार आहे. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू जर 16 असेल तर एक्सची व्हॅल्यू आली 4. आपला ऑप्शन आला आहे दुसरा. याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघू. स्क्वेअर रूटमध्ये दिले 124 अधिक x अधिक 169 बरोबर 18. हे स्क्वेअर रूटमध्ये दिलेलं आहे. तर स्क्वेअर रूटचा कधी पण तुम्हाला प्रश्न दिसेल तर काय करायचं माहिती आहे का, दोन्ही साईडला स्क्वेअर करून घ्यायचा. दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअर केला, या साईडला वर्ग केला, इकडच्या आपण साईडला वर्ग केला तर काय होते स्क्वेअर रूट निघून जाते, म्हणजे वर्गपूळ निघून जातं. तर काय येते 124 अधिक 169 अधिक x बरोबर 18चा वर्ग किती आहे 324. तर आपल्याला आता एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ह्या दोन्हींची जर बेरीज केली आपण, या दोन्हींची बेरीज कशी करायची बघा, तोंडी बेरीज करायची आहे पहिली गोष्ट. तर आपल्याला उभी बेरीज अशी 124 अधिक 169 असं मांडायचं नाही. तोंडी बेरीज कशी करणार आहेत आपण, डेव्हिएशनची मेथड तुम्हाला सांगितली होती. 120ला काय करू आपण, जवळची जी संख्या आहे ज्याचा युनिट डिजिट 0 आहे अशी कन्सिडर करायची, 120 कन्सिडर केलं ठीक आहे. किंवा 120 अधिक 4 असं पण लिहिता येतं आपल्याला 124ला, अधिक 169ला आपण 170 पण धरू शकतो किंवा 160 अधिक 9 पण धरू शकतो प्लस एक्स. तुम्हाला जे सोपं वाटते त्याच्यानुसार करा. आता काय करायचं, या दोन्हीची बेरीज पहिल्यांदा करायची. 120 आणि 160 म्हणजे किती आलं 280. आणि नंतर जे युनिट डिजिट उरलेले आहेत 9 आणि इथं 4 आहे बघा, 9 आणि हे 4 13 हे ॲड करायचं. म्हणजे मनातल्या मनात तुम्हाला कॅल्क्युलेट झालं पाहिजे याची व्हॅल्यू किती आहे 293. याची बेरीज जर केली तर 293 आली. म्हणजे 293 अधिक x बरोबर 324 ठीक आहे. तर आता हे इकडं मायनसमध्ये जाणार. एक्सची व्हॅल्यू काय आली 324 वजा 293. ही वजाबाकी पण तुम्हाला मनात कॅल्क्युलेट झाली पाहिजे. कशी कॅल्क्युलेट करायची, 293 पासून 300 हे 7च्या अंतरावर आहे म्हणजे +7 केलं आणि हे वरचे 24 म्हणजे 24 आणि 7 किती आलं 31. हे मनातल्या मनात कॅल्क्युलेट करायचं आहे, उभी मांडणी करायची नाही. उत्तर आलं 31. तर आजचा आपण शेवटचा प्रश्न पाहू. हा पण सिम्प्लिफिकेशनवरच आधारित आहे. याच्यात पर्सेंटेज आणि स्क्वेअर रूट पण ॲड आहे बघा. काय प्रश्न आहे, x% ऑफ 300 कुठल्याही संख्येला x% लिहिलं बघा. x% जर असेल तर आपण कसं लिहितो x/100 असं लिहितो. तर आपल्याला काय दिलं आहे x% ऑफ 100 म्हणजे x/100 गुणिले 300. लगेच मनातल्या मनात कॅल्क्युलेट करून टाकायचं. 0 0 कटले अधिक 256 जर स्क्वेअर रूट केला आपण तर 16 आलं बरोबर 243 भागिले 3 अधिक 7. हे भागिले 3 का केलं आहे मी, जर तुम्हाला बॉडमासचा रूल माहीत असेल तर भागाकार आधी आपण करतो कंचे भागू बेव, म्हणजे भागाकार आधी करतो नंतर ॲड करतो. म्हणजे 243ला आपल्याला 3 भागायचं आणि त्याच्यानंतर 7 ॲड करायचं आहे. त्याच्यामुळं आपण 243 भागिले 3 हे एकत्र लिहिलं आहे आणि त्याच्यानंतर अधिक 7 लिहिलं आहे. तर इथं काय आलं 3ला जर x न गुणलं तर 3x आलं अधिक 16 बरोबर. इथं जर भाग घातला 3 8 24 3 1 3 81 आलं. 81 अधिक 7 जर केलं तर 88 आलं आहे बघा. आता हे 16 इकडं वजाबाकीत जाणार, मनातच कॅल्क्युलेट करायचं. 3x = 8मधून हे 6 गेलं 2 आलं आणि 8मधून 1 गेलं 7 आलं 72. 3x ची जर व्हॅल्यू 72 असेल तर हे 3 इकडं गुणाकारात आहे, इकडं जाऊन भागाकार होणार आहे. तर एक्सची व्हॅल्यू किती आली 24 आली. 24 त्रिक 72. याच्यामुळं पाडेफाट असले पाहिजेत. तर उत्तर आलेलं आहे 24. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमचं जे लाईक आहे ते माझ्यासाठी मोटिवेशन ठरू शकते. तर लाईक करण्यात काही कमीपणा दाखवू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.